रायगडची झुंज, अन्यायावर लेखणीचा वार। आज दिनांक 18 फेब्रुवारीपासून कर्जत भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरू करण्यात आले आहे। महाराष्ट्र राज्यातील भूमी अभिलेख कर्मचारी कृती समितीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाची रूपरेषा जाहीर करत टप्प्याटप्प्याने आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे। याच पार्श्वभूमीवर महसूल व वन विभाग उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय कर्जत येथे आज 18 फेब्रुवारीपासून कर्मचाऱ्यांनी असहकार आंदोलन सुरू केले आहे। समितीच्या प्रसिद्धी पत्रकानुसार प्रशासनाकडून मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत कर्मचारी आंदोलनाच्या मार्गावर उतरले आहेत। आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात दिनांक 18 ते 20 फेब्रुवारी दरम्यान कर्मचारी मोजणी साहित्य कार्यालयात जमा करून मोजणीचे काम पूर्णपणे बंद ठेवणार असून काळ्या फिती लावून नियमित कार्यालयीन कामकाज सुरू ठेवण्यात येणार आहे। यानंतर आंदोलन अधिक तीव्र करत दिनांक 23 ते 27 फेब्रुवारी दरम्यान कर्मचारी सामूहिक अर्जित रजा घेऊन असहकार आंदोलन राबवणार आहेत। तसेच 27 फेब्रुवारी रोजी पुणे येथे जमावबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्याची घोषणा करण्यात आली आहे। दरम्यान प्रशासनाने मागण्यांवर सकारात्मक निर्णय न घेतल्यास दिनांक 2 मार्च 2026 पासून राज्यभर बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्याचा इशारा कर्मचारी कृती समितीने दिला आहे। या आंदोलनामुळे नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगीर व्यक्त असल्याचे समितीने नमूद करत नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन केले आहे। यावेळी कर्जत भूमी अभिलेख विभागाचे शैलेश जाधव, शिरस्तेदार परीक्षण भूमापक सुजाता एलवे, परिरक्षण भूमापक एकत्रीकरण, परिरक्षण भूमापक रामचंद्र कवटे, संदीप जाधव, संतोष मामुलकर, निलेश हराळ, भूकरमापक छाननी, अश्विनी पोळ, सर्वसाधारण सायली यमगर, भूकरमापक सर्वसाधारण अपेक्षा भोईर, नगर भूमापक लिपिक निलेश जाधव, प्रतिलिपिक दत्तात्रय पाटील, करमापक संजय गायकवाड, स्मिता भोसले, सचिन थोरात, किरण जावरे, शिवानी विधाते, शिपाई ऋषिकेश गरड आदी कर्मचारी बांधव उपस्थित होते। जो आंदोलन आहे आपलं पुकारलेलं आहे त्याबद्दल आपण काय सांगाल? भूमी अभिलेख विभाग कर्मचारी कृती समिती महाराष्ट्र राज्य याच्या वतीने आजपासून असहकार आंदोलनाची सुरुवात झालेली आहे। आज 18 आणि 20 तारखे रोजी फक्त कार्यालयीन कामकाज करण्यात येईल आणि मोजणी काम बंद राहणार आहे। 23 तारीख ते 27 तारीख या दरम्यान आमचं सामूहिक रजा आंदोलन आहे। त्याच्यामध्ये 27 तारखेला आम्ही जमाबंदी आयुक्त कार्यालयावरती निषेध मोर्चा करणार आहोत आणि त्या उपरही आमच्या मागण्या मान्य न झाल्यास 2 तारखेपासून बेमुदत कामबंद आंदोलन चालू करणार। नमस्कार, माझं नाव स्मिता रामचंद्र भोसले। मी कर्जत कार्यालयामध्ये सध्या भूकरमापक या पदावरती स्थानापन्न आहे। आज आम्ही जो संप पुकारलेला आहे 18 तारखेपासून ते 20 तारखेपर्यंत फक्त आम्ही कार्यालयीन काम करणार आहोत आणि 23 तारखेपासून ते 27 तारखेपर्यंत आम्ही सर्वजण सामूहिक रजेवर जाणार आहोत। याचं कारण असं आहे की जवळजवळ आमचं हे जमाबंदी भूमी अभिलेख जे कार्यालय आहे त्यांच्या अंतर्गत आम्ही जे काम करतो आहे ते पूर्णपणे तांत्रिक विभाग असल्या कारणाने आम्ही रोजच्या ज्या मोजण्या ह्या तांत्रिक विभागात येतात, पण आम्हाला सध्याचं वेतन दिलं जाते हे अतांत्रिक स्वरूपाचं वेतन दिलं जाते। तर सर्वात मुख्य आमची अशी मागणी आहे की आम्हाला तांत्रिक वेतन देण्यात यावं। तसेच आकृतीबंध हा आमचा तयार झालेला असावा। आम्हाला नवीन आता जे जसं की पारंद रस्ते किंवा सडक स्वामित्व ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आम्हाला फक्त वर्किंग डेजमध्येच करण्यात याव्यात। संडे आणि सॅटर्डे ह्या सोडून त्यांनी आम्हाला कामं म्हणजे फक्त वर्किंग डेजमध्ये आम्हाला ते कामं सांगावी। त्याच्यामुळे पूर्णपणे आम्ही जो हा जो आता सध्या आंदोलन म्हणजे सर्वजण करतो आहोत तर आमची पूर्णपणे मागण्या ह्या मान्य कराव्यात। आणि तसं की नेमकं 7 नंतर आम्हाला कॉल्स येऊ नयेत किंवा ईमेल्स तर सकाळी दुसऱ्या दिवशी 9 वाजेपर्यंत, जसं की सुप्रिया सुळेंनी आम्हाला बिलमध्ये सांगितलेलं होतं की नो कॉल्स नो मेल्स संध्याकाळी 7 नंतर, तर म्हणजे त्या ह्याच्याप्रमाणे आम्हाला काम करण्यात यावं। जर समजा तुमच्या मागण्या मान्य नाही तर तुमची यापुढची भूमिका काय असणार आहे? आम्ही बेमुदत संपावरती जाऊ। नमस्कार, माझं नाव अश्विनी पोळ। मी उपअधीक्षक भूमी अभिलेख कर्जत कार्यालयात भूकरमापक या पदावर कार्यरत आहे। जसं की आता सर आणि मॅडम बोलल्या की तांत्रिक वेतन श्रेणीसाठी आमचं पहिलं आंदोलन आहे आणि त्याच्यामध्ये मागे भरपूर आंदोलन झाले आहेत, पण नेहमी आम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी आश्वासनच दिले जातात की मागण्या होतील पूर्ण, हे ते बाकीचे रिझन्स।
पण ह्यावेळेस कृती समितीने एक महत्त्वाची भूमिका घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळेच सहभागी आहोत. आणि सर्वात मेन मुद्दा म्हणजे की मोजणी साहित्य, जसं की आता एकाच आमच्या ऑफिसमध्ये या कार्यालयात 7 रोवर मशीन आहेत आणि मोजणी करायला जाणारे जवळजवळ 14 कर्मचारी आहेत. पण काय होतं आहे की 14 कर्मचारी आणि त्यातल्या त्यात आता अजून नवीन एक आलं आहे की त्याच्यामध्ये प्रत्येक सर्वेअरला एकाच दिवशी 2-2 मोजण्या पडत आहेत. 2 मोजण्या जर एका व्यक्तीला होत असतील तर मग एका दिवशी 4 मोजण्या करणं शक्य नाही होत. त्याच्यामुळे सर्वात आधी आम्हाला मोजणीचे साहित्य पुरवावं प्रत्येक गोष्टीचं, त्याच्यानंतर मग त्या मोजण्या सुव्यवस्थित होतील तरी. आणि दुसरा मुद्दा म्हणजे आम्ही 2013 पासून विभागाने इंजिनियर्सची भरती चालू केलेली आहे. आम्ही 2013 पासून जर तुम्ही इंजिनियर्सची भरती करता आहात तर मग तांत्रिक वेतनश्रेणी का नाही देत आहे? तांत्रिक वेतनश्रेणी हे खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण जर तुम्ही इंजिनियर्सला जर तुम्ही अपिअरिंगच त्यांचं ठेवता आहात तर मग तुम्ही त्यांनाच अलाव केलं पाहिजे आणि त्याच्यासोबत तांत्रिक वेतनश्रेणीही दिली पाहिजे. आता जसं की कालच MMRDची ॲड आली, त्याच्यामध्ये सर्वेअर पदाची आम्ही ॲड पाहिली तर त्याच्यामध्ये त्यांचा बेसिक हा आमच्यापेक्षा नक्कीच जास्त आहे. पण प्रत्येक गोष्टीसाठी जसं की कोर्टात किंवा कुठेही प्रत्येक गोष्टीला अप्रुव्हलसाठी भूमी अभिलेखचाच नकाशा लागतो आणि भूमी अभिलेखच्याच कर्मचाऱ्यांना सर्वात कमी वेतनश्रेणी आहे. तर ही जी तफावत आहे ही कमी करण्यासाठीच आजचा जो आंदोलन आहे ते आम्ही पुकारलेलं आहे आणि याला सर्वांनी सहभागी व्हावं ही मी सगळ्यांना विनंती करते. आणि जे नागरिक आहेत त्यांना आमच्यामुळे थोडासा त्रास होतो आहे तर त्यासाठीही आम्ही क्षमस्व आहोत. त्याच्यासाठी धन्यवाद आणि लवकरच आमच्या मागण्या पूर्ण व्हाव्या ही आमची इच्छा आहे.